काय नियोजन? सर्व पत्रकार बंधूंना नमस्कार। आज या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यामागे मुख्य उद्देश असा आहे की 17 सप्टेंबर 2025 हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी हे देशभक्तीचा जागर करणार आहे। जागर दशसूत्रीचा, स्वरगौरव मुक्ती संग्रामाचा आपण संस्कारातून देशभक्तीकडे ही टॅगलाईन घेऊन जिल्ह्यातील 75,000 विद्यार्थी हे एकत्रित येऊन सामूहिक महाराष्ट्र राज्यगीताचं गायन करणार आहेत आणि विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा या देशभक्तीपर गीतावरती सामूहिक कवायत करणार आहेत। एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी एकत्र येणार आहेत आणि या महत्त्वाच्या उपक्रमासाठी सन्माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच सन्माननीय शिक्षण मंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेब, सन्माननीय पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर, सन्माननीय सावे साहेब, त्यानंतर महत्त्वाचे असणारे आदरणीय खासदार महोदय, सर्व आमदार महोदय, त्यानंतर माननीय विभागीय आयुक्त सर, जिल्हाधिकारी साहेब, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संपूर्ण जिल्हा प्रशासनाची टीम आणि लोकप्रतिनिधी यांच्या सर्वांच्या साक्षीने हा भव्य दिव्य असा कार्यक्रम आपण घेतो आहोत। उद्देश फक्त एकच आहे की संस्कार विद्यार्थ्यांवरती व्हावेत आणि हे संस्कार जर देशभक्तीचे असतील तर त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमामधून संपूर्ण समाजामध्ये देशभक्तीचं वातावरण निर्माण व्हावं आणि ही देशभक्ती फक्त 17 सप्टेंबर पुरतीच किंवा 15 ऑगस्ट 26 जानेवारी पुरतीच मर्यादित न राहता संपूर्ण वर्षभर विद्यार्थ्यांच्या माध्यमामधून विद्यार्थ्यांच्या मनात आणि समाजाच्या मनामध्ये सुद्धा देशभक्तीची जाणीव जागृत करावी आणि हा महत्त्वाचा उद्देश घेऊन आपण 17 सप्टेंबर हा मुक्तीसंग्राम दिनाचा मुहूर्त निवडला आहे। कारण मुक्तीसंग्रामाची राजधानी किंवा मराठवाड्याची राजधानी ही छत्रपती संभाजीनगर आहे आणि अशा महत्त्वाच्या मुक्तीसंग्रामाच्या दिवशी जर देशभक्तीचा जागर आपण विद्यार्थ्यांच्या माध्यमामधून निर्माण केला तर हा संदेश संपूर्ण राज्य पातळीवर, देश पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठीचा हा महत्त्वाचा उद्देश आहे आणि संस्कारातून देशभक्ती जागी व्हावी, जागृत व्हावी आणि ती विद्यार्थ्यांच्या मनामनामध्ये, विद्यार्थ्यांच्या रोमारोमात आणि विद्यार्थ्यांच्या नसानसामध्ये निर्माण व्हावी, ती बिनावी आणि देशसेवेची भावना त्यांच्या मनात निर्माण व्हावी या व्यापक उद्देशाने या भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। आणि या कार्यक्रमासाठी जे विद्यार्थी सहभागी होतील त्या सर्व विद्यार्थ्यांना आपण प्रमाणपत्र देणार आहोत की एवढ्या मोठ्या इव्हेंटचा आपण एक भाग होतो आणि हे प्रमाणपत्र मुलांसाठी लाईफ टाईम अचिव्हमेंट असणार आहे आणि हा साक्षात्कार देखील होणार आहे। जे शिक्षक सहभागी होतील त्यांनाही प्रमाणपत्र देणार आहोत, ज्या दानशूर व्यक्ती यामध्ये सहभागी होणार आहेत त्यांनाही आम्ही सहभागाचे सर्टिफिकेट देऊ, ज्या आमच्या शाळा आहेत त्यांना स्मृतिचिन्ह देणार आहोत आम्ही मुक्तीसंग्रामाचं आणि या सर्व विद्यार्थ्यांना ने आण करण्यासाठी बसेसची सुविधा निर्माण केली आहे आम्ही। मुलांना तहान लागेल त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सुविधा, त्यांना खाऊ, कारण जवळपास 2.5 ते 3 तास विद्यार्थी ग्राउंडवर थांबणार आहेत आणि प्राध्यापक राजेश सरकटे सरांचा वंदे मातरम ग्रुप आहे तो देखील 2.5 तास देशभक्तीपर गीतांच्या माध्यमामधून देशभक्तीची भावना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जागृत करणार आहेत आणि असा हा एक व्यापक संदेश सर्वदूर जावा आणि तो आपल्या मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याच्या राजधानीतून जावा या उद्देशाने हा व्यापक कार्यक्रम आम्ही हाती घेतला आहे। उद्देश फक्त एवढाच आहे की देशभक्ती मनामनामध्ये आणि रोमारोमामध्ये जागृत। किती विद्यार्थी आणि किती शाळांनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे? 75,000 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे। 75,000 विद्यार्थ्यांचं नियोजन झालेलं आहे। तथापि आजही व्यापक उद्देश असल्यामुळे अनेक शाळांकडून आम्हाला विनंती होते आहे की आम्हाला देखील यामध्ये सहभागी करून घ्या, त्यामुळे हा काउंट 1 लाखाच्या वरती किंवा 1.5 लाखापर्यंत सुद्धा जाऊ शकतो। फक्त आता आपल्याला त्यांना प्रत्यक्ष सहभागी करून घेता येणार नाही, त्यामुळे आभासी पद्धतीने झूमच्या माध्यमामधून लिंक देऊन आम्ही त्यांना या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेणार आहोत। ग्रामीण विभागातील 45,000 विद्यार्थ्यांचं नियोजन झालेलं आहे। प्रत्येक तालुक्यातील 5,000 विद्यार्थी या ठिकाणी नियोजन पूर्ण झालेलं आहे, परंतु तालुका स्तरावरून सुद्धा की जसं की फुलंब्री आहे, फुलंब्री तालुक्यातून आम्हाला काल 10 फोन आले की आम्हाला सुद्धा अनेक ठिकाणी हा कार्यक्रम घेण्याची परवानगी द्यावी। या कार्यक्रमामध्ये तालुका प्रशासन सुद्धा तेवढ्याच उत्साहाने सहभागी झालेलं आहे। सर्व उपविभागीय अधिकारी असतील, तहसीलदार आहेत, त्यानंतर गटविकास अधिकारी आहेत आणि तालुक्याची आमची शिक्षण विभागाची यंत्रणा आहे, BEOज आहेत, गट शिक्षण अधिकारी, सर्वजण उत्साहाने या कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी सज्ज झालेले आहेत। प्रत्येक तालुक्यामध्ये जे क्रीडा संकुल आहेत आणि मोठ्या शाळा आहेत त्या ठिकाणी हे नियोजन केलेलं आहे आणि जिल्हा स्तराचं आपलं नियोजन हे गोकुळ स्टेडियम ग्रामीण
पोलीस निरीक्षक कार्यालय जे आहे त्या ठिकाणी केलेलं आहे. आपण काय